वसई तहसील कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघडकीस आलाय. अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी आणि जमिनीच्या एनए प्रक्रियेसाठी तब्बल 40 लाखांची मागणी करण्यात आली आणि तडजोडीनंतर 7 लाखांची लाच स्वीकारताना खासगी इस्माला रंगेहात अटक करण्यात आली. ठाणे एसीबीच्या पथकाने अनिल प्रभाकर चौबळ याला मंगळवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास जाळ्यात अडकवले. चौबळ हा अपर तहसीलदार कार्यालयाशी संबंधित बाह्य कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत अपर तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे यांचे नाव समोर आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. मात्र धोत्रे सध्या संपर्काबाहेर असून त्यांचा शोध सुरू आहे. तक्रारदाराच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी आणि एनए प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या मोबदल्यात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. सुरुवातीला 40 लाख आणि नंतर तडजोडीनंतर 7 लाखांवर व्यवहार निश्चित करण्यात आला. अखेर एसीबीने सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले. दरम्यान वसई महसूल विभागाचा इतिहास पाहता भ्रष्टाचाराची ही पहिली घटना नाही. 2007, 2010 आणि 2020 मध्येही अशाच प्रकारच्या कारवाया समोर आल्या होत्या. त्यामुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसीबीकडून सातत्याने जनजागृती केली जात असली तरीही लाचखोरीवर आळा बसत नसल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होतंय. आता या प्रकरणात अपर तहसीलदार विनोद धोत्रे यांची भूमिका काय आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा तपास सुरू आहे. वसई विरार परिसरातील नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध सजग राहून थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. द पोलीस न्यूज, अनिल शिरसाट, वसई.